एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेला मुलगा, लातूरच्या छोट्याशा गावातून सुरू झालेला प्रवास आणि थेट देशाच्या राजधानी दिल्लीपर्यंत पोहोचतो. हे ऐकायला साधं वाटतं, पण प्रत्यक्षात ही एक अत्यंत प्रेरणादायी आणि दुर्मिळ गोष्ट आहे. कारण गावच्या मातीपासून ते सत्तेच्या सर्वोच्च पातळीपर्यंत पोहोचणं हे प्रत्येकाला शक्य नसतं. ही कहाणी आहे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांची. नमस्कार मंडळी, विलासराव देशमुख यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. आजच्या खास भागाला सुरुवात करूया. विलासराव देशमुख यांचा जन्म 26 मे 1945 रोजी लातूर जिल्ह्यातील बाभळगाव येथे झाला. ते एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मले. त्यांचे बालपण मराठवाड्याच्या ग्रामीण भागात गेले आणि 10वी पर्यंतचे शिक्षण त्यांनी तिथेच पूर्ण केले. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात आले. त्यांनी पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज आणि ILS लॉ कॉलेज येथे शिक्षण घेतले. त्यांनी BSc, BA आणि नंतर कायद्याची पदवी म्हणजेच LLB पूर्ण केली. याच काळात त्यांनी सामाजिक कार्याला सुरुवात केली आणि विशेषतः दुष्काळग्रस्त लोकांना मदत करण्याचे काम केले. विलासराव देशमुख यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात त्यांच्या गावातूनच झाली. 1974 साली ते बाभळगाव ग्रामपंचायतीचे सदस्य झाले आणि त्याच वर्षी ते सरपंच म्हणून निवडून देखील आले. 1974 ते 1979 या काळात त्यांनी सरपंच म्हणून काम करताना गावातील पाणी पुरवठा, रस्ते, शिक्षण आणि विकास कामांवर लक्ष केंद्रित केले. त्यानंतर त्यांनी उस्मानाबाद जिल्हा परिषद आणि लातूर पंचायत समितीमध्येही काम केले. 1975 ते 1978 या काळात ते उस्मानाबाद युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते आणि त्यांनी युवकांसाठी 5 कलमी कार्यक्रम राबवले. त्यांच्या या कामगिरीमुळे त्यांना पुढे उस्मानाबाद जिल्हा काँग्रेसचे अध्यक्षपद मिळाले. 1980 मध्ये ते पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले. त्यानंतर 1985 ते 1990 या काळात त्यांनी राज्यमंत्री आणि नंतर कॅबिनेट मंत्री म्हणून काम केले. या काळात त्यांनी राज्यातील विविध महत्त्वाची खाती सांभाळली. 1975च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला आणि तो त्यांच्या कारकिर्दीतील एकमेव पराभव होता. मात्र त्यांनी हार न मानता पुन्हा जोरदार पुनरागमन केले आणि 1999 साली ते विक्रमी मताधिक्याने निवडून आले. 1999 मध्ये राज्यात मोठे राजकीय बदल झाले आणि महाराष्ट्रामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची सत्ता आली. या आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून विलासराव देशमुख यांनी 18 ऑक्टोबर 1999 रोजी शपथ घेतली. ते 2003 पर्यंत राज्याचे मुख्यमंत्री राहिले. या काळात त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांमध्ये समन्वय साधून राज्याचा कारभार चालवावा लागला. 2004च्या विधानसभा निवडणुकीत ते पुन्हा निवडून आले आणि ते पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. ही त्यांची दुसरी टर्म होती. मात्र त्यांच्या या कार्यकाळात नोव्हेंबर 2008 मध्ये मुंबईवर भीषण दहशतवादी हल्ला झाला. या घटनेनंतर त्यांनी हल्ला झालेल्या ताज हॉटेलला अभिनेते पुत्र रितेश देशमुख आणि चित्रपट निर्माते राम गोपाल वर्मा यांच्यासोबत भेट दिली. यावरून विरोधी पक्षासह माध्यमांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. त्यानंतर त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आले. मुख्यमंत्रीपदानंतर विलासराव देशमुख राज्यसभेवर गेले आणि त्यानंतर ते केंद्र सरकारमध्ये मंत्री झाले. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी मे 2009 मध्ये अवजड उद्योग मंत्रालय सांभाळले. जानेवारी 2011 मध्ये त्यांना ग्रामीण विकास मंत्रालय देण्यात आले आणि जुलै 2011 पासून त्यांनी विज्ञान व तंत्रज्ञान तसेच भूविज्ञान मंत्रालयाचे कामकाज पाहिले. या काळात त्यांनी देशाच्या विकासात महत्त्वाचे योगदान दिले आणि त्यांचा प्रवास सरपंच ते दिल्ली असा पूर्ण झाला. विलासराव देशमुख हे अत्यंत साधे, मृदुभाषी आणि लोकांशी जोडलेले नेते होते. म्हणून त्यांनी नेहमी विकास आणि जनसेवा ह्यालाच प्राधान्य दिले. त्यांचा राजकीय वारसा आजही महाराष्ट्राच्या राजकारणात दिसून येतो. शेवटी एवढंच सांगता येईल की गावातील ग्रामपंचायतीपासून सुरुवात करून राज्याच्या मुख्यमंत्री पदापर्यंत आणि नंतर देशाच्या केंद्र सरकारपर्यंत पोहोचलेला हा प्रवास आपल्याला एकच गोष्ट शिकवतो. जर इच्छाशक्ती, मेहनत आणि लोकसेवेची भावना असेल तर कोणतीही उंची गाठता येते. तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास लाईक व शेअर करायला अजिबात विसरू नका. तुम्हाला आणखी कोणत्या नेत्याविषयी माहिती ऐकायला आवडेल हे खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा. पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.